नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल औरंगाबाद शहरमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. सर खड़े रहो ना इधर से आप। सावे साहेब शहराचे तिकीट नियुक्त झालेले काय उत्सुकता या 2024 विधानसभा झाल्यानंतर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संभाजीनगरचे आदरणीय नेतृत्व अतुलजी सावे साहेब यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. काल रात्री त्यांना ओबीसी दुग्ध व्यवसाय आणि ऊर्जा खातं मिळालेलं आहे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या आगमनाची उत्सुकता होती की मागील 8 दिवसापासून या भागातील या शहरातील सर्व नागरिक आम्ही कार्यकर्ते त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो की साहेब कधी शहरामध्ये येतील आणि आम्हाला त्यांचं स्वागत करायला कधी मिळेल. आज सर्व सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी उभे आहेत, साहेबांची वाट पाहत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सर्व जोरदार तयारी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. कार्यकर्ते या ठिकाणी एकदम आनंदामध्ये आहेत. या शहराचा जो विकास चालू आहे, या भागातले पाणी पुरवठ्याचं काम असेल, या भागामध्ये डीएमआयसी मध्ये येणाऱ्या उद्योगांचं असेल, या सर्वांचं श्रेय अतुल सावे साहेबांना जातं आणि ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण व्हावं म्हणून परत एकदा साहेब या ठिकाणी ओबीसी मंत्री म्हणून या शहरात येत आहेत आणि त्याचा आनंद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. अतुल सावे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती लाडके नामदार 2024च्या इलेक्शन मध्ये आपली आदिवासीच्या लढतीमध्ये हिंदुत्ववादी आमदार म्हणून निवड या जनतेने केली आणि त्या निवड केल्यानंतर नागपूरला जो शपथविधी अतुल सावे साहेब यांना कॅबिनेट मिनिस्टर म्हणून माननीय देवेंद्र साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आणि शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी शपथ घेतली. तेव्हा जल्लोष सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि आज पूर्ण अधिवेशन संपून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कॅबिनेट मिनिस्टर शपथ घेतल्यानंतर नामदार अतुल सावे साहेब यांचं आज या ठिकाणी शहरात आगमन होत आहे. त्यांच्या आगमनाची उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांना, सर्व माता भगिनींना आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत आम्ही करत आहोत आणि स्वागत केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की या छत्रपती संभाजीनगरला लवकरच व छत्रपती संभाजीनगरची भरभराट होईल. आणि जसं आता व्यक्तीने सांगितलं की त्या ठिकाणी या शहरामध्ये जे उद्योग आहे, बजाज ऑटो सारखे 4 उद्योग संभाजीनगर मध्ये येत आहेत. जवळजवळ 55 ते 60 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होत आहे आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून या शहराचा विकास भरभराट होईल आणि छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडामध्ये 1 नंबरचा आहे, ते पुन्हा एकदा 1 नंबर होईल याची आम्हाला खात्री आहे. नामदार अतुल सावे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. आज आमचे लाडके हॅट्रिक झालेले आमदार अतुलजी सावे साहेब यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब
आणि तसेच अजित पवार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने कॅबिनेट मंत्री हे पद मिळालं की तीनदा आमदार आणि तीनदा मंत्री असे हॅट्रिक झालेले आमचे हे आमदार आणि मंत्री यांचं स्वागतासाठी अत्यंत जल्लोषामध्ये सकाळपासून चौकामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी ही सर्व जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आणि निश्चितच मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदलून जाईल असं सर्व जनतेला वाटतं। आणि सावे साहेबांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो असताना सावे साहेबांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि सावे साहेबांतर्फे सर्व संभाजीनगरचा विकास हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। चला